सर्व निराधारांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट सरकारच्या माध्यमातून आलेला आहे। बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती परिपत्रक 30 एप्रिल 2026 रोजी हे जारी झालेले आहे। आता ज्या लाभार्थ्यांना एप्रिल हप्त्याची आतुरता लागलेली होती, ज्या सर्व निराधारांना एप्रिल हप्ता कधी मिळणार याच्या संदर्भातील ते वाट पाहत बसलेले होते, त्या सर्व निराधारांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट सरकारच्या माध्यमातून आलेला आहे। बघू शकता विषय दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करण्याबाबत आणि तुम्हाला एप्रिल हप्ता कधी मिळणार याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहे। परंतु एक विनंती, आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा मित्रांनो, बघू शकता राज्यातील दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी उपयुक्त उपक्रम दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वसेवी त्याच्याच अंतर्गत आपण जर पाहायला गेलं हे सर्व सेवा राबवण्यात येत असते। परंतु सदर उपक्रमांमध्ये लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित करणे आवश्यक आहे। विभागाकडून आपण जर पाहायला गेलं तर दिव्यांगांच्या माहितीचे एकत्रीकरण करण्याकरिता तसेच दिव्यांगांना सुलभतेने लाभ उपलब्ध करून देण्याकरिता दिव्यांग सहाय्यक पोर्टल ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे। सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी आता केंद्राने मोठा लाभ म्हणजे देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर लाभार्थ्यांची नोंदणी 30 एप्रिल 2026 पर्यंत सदर पोर्टलवरती करण्यात यावी। तसेच आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला केंद्राचे लाभ घेण्यासाठी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती शासकीय उपलब्ध करून देण्याची त्यांनी हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे। आपण पाहू शकता इथं 22 एप्रिल 2026 रोजी हा जी.आर. आलेला आहे। मित्रांनो, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून हे महत्त्वपूर्ण आता 24 फेब्रुवारी 2026 रोजी हा विषय मांडलेला आहे। तुम्ही पाहू शकता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून ही माहिती आलेली आहे। तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे। आणि त्याचसोबत बघू शकता दिव्यांगांना आता इथून पुढे CSC सेंटर मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेतलेला आहे। तुम्ही पेपरची न्यूजसुद्धा बघू शकता। SP गणेशकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। जिल्हा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी आहे, यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। दिव्यांगांच्या केंद्राचा प्रस्ताव हा मंजूर झालेला आहे। बघू शकता तुम्ही जळगाव येथे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचसोबत आपण महत्त्वपूर्ण माहिती आणखी जाणून घेणार आहोत। बघू शकता या पोर्टलवरती आपणास सूचना देण्यात आलेल्या आहे। आपणास सूचना करण्यात येते की DBT प्रणालीच्या माध्यमातून 23 एप्रिल ते 2026 रोजी दुपारी 5 वाजल्यापासूनच ते 24 एप्रिल 2026 रात्री 9 वाजेपर्यंत हे पोर्टल वरील लाभ वितरण प्रक्रियाची इथं म्हणजे सक्रिय राहणार नाही असं यामध्ये पॉपअप करण्यात आलेलं आहे। म्हणजे आता सर्व लाभार्थ्यांना लगेच आता हप्ता मिळणार याच्या संदर्भातील हालचाली सुरू झालेल्या आहे। तुम्ही जर का एप्रिल हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी होता। तर अशाच कामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।